ऑफ कॅम्पस मध्ये थोडंसं टफ जातं आणि त्यामध्ये असं असतं की यार आपल्याला आता कोणत्या प्रोफाईलमध्ये अप्लाय करायचं, कोणत्या कसं करायचं. मग तो तो जो टाइम होता तो कसा होता त्यासाठी? तर तो टाइम थोडासा टफ होता, कारण की एकतर माहित नव्हतं की एक्झॅक्टली कुठल्या फील्डमध्ये आम्हाला देणार आहे. करेक्ट. आणि मला क्युरिओसिटी होती की मी कशात जाणार आहे आणि ज्याच्यात जाईल त्याच्यात मी डेव्हलप करेल. माझं असं काही नव्हतं की मला हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे. थोडंसं कन्फ्युज असतं हम्म. यार, आयटी मध्ये खूप साऱ्या फील्ड्स आहेत. मग त्या फील्ड मध्ये कसं जायचं किंवा काय जायचं. आणि ऍज अ फ्रेशर जर टेस्टिंग मध्ये जर समजा करिअर करायचं असेल ऑफ कॅम्पस, तर काय काय कसं तयारी केली पाहिजे? टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पण जे फील्ड्स आहेत, ज्यांना आयटी मध्ये यायचं आहे किंवा एंटर करायचं आहे, तर टेस्टिंग ही सगळ्यात बेसिक फील्ड आहे की ज्याच्यामध्ये इझिली तुम्ही एंटर करू शकता. रिक्वायरमेंट अशी असते ना की मॅन्युअल टेस्टिंग, त्यानंतर ऑटोमेशन टेस्टिंग तुम्हाला थोडंफार आलं पाहिजे, किंवा मोबाईल टेस्टिंग आणि एपीआय टेस्टिंग पण ते ऍड करतात. भलेही ते काम देणार नाहीयेत, मॅन्युअल टेस्टिंगवर करणार, पण रिक्वायरमेंट तशी असते. टेस्टिंगला मोस्टली डेव्हलपमेंट पेक्षा थोडीशी खालची फील्ड समजतात, कारण की डेव्हलपमेंट लोक म्हणजे आम्ही कोडिंग करणारे, आम्ही फार भारी, असं एक मेंटॅलिटी आहे लोकांची. करेक्ट. एक बेसिक वर्क फ्लो तुम्हाला माहितच नाहीये तर तुम्ही ऑटोमेट काय करणार? बरोबर आहे. डेव्हलपमेंट पेक्षा टेस्टिंगला पॅकेज कमी असतं. आता मिथ्स आणि फॅक्ट्स हे कंपनी वाईज डिफर करतात. बरोबर. काही ठिकाणी असं आहे की टेस्टिंगला पॅकेज जास्त आहे, डेव्हलपमेंटला कमी आहे, कारण की त्यांनी आउटसोर्स केलेले असतात प्रोजेक्ट. आणि मला आता टेस्टिंगचा इंटरव्ह्यू द्यायचा आहे, ती इंटरव्ह्यू प्रोसेस कशी असेल माझ्यासाठी? आयटी मध्ये लॉंग टर्म की शॉर्ट टर्म? लॉंग टर्म. ओके, ग्रेट. हॅलो, मी देव दुबले आणि तुमचं स्वागत करतो आयटी वाला देव या युट्यूब चॅनलवरती. खूप जणांचे कमेंट्स आले की आम्हाला आयटी मध्ये एंट्री करायची आहे, कोडिंगचं नॉलेज आम्हाला नाहीये आणि आम्हाला एंट्री करायची आहे, तर एक टेस्टिंग हा एक पर्याय आहे. तर मध्ये मध्ये नाही का, असं लॉकडाऊन मध्ये खूप जास्त टेस्टिंगचा एक ट्रेंड चालू होता की कोणी पण अप्लाय करायचं, टेस्टिंग जायचं. तर मॅन्युअल टेस्टिंग, ऑटोमेशन टेस्टिंग रिलेटेड जर तुम्हाला एंट्री करायची असेल आयटी मध्ये, तर आपल्याकडे आज गेस्ट आहे वैष्णवी. वैष्णवीला ऑलमोस्ट 4 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, मॅन्युअल टेस्टिंग मध्ये एक्सपर्ट आहे. तर त्यामुळेच आज म्हणजे जे काही मॅन्युअल टेस्टिंग रिलेटेड क्वेश्चन असतील ते सगळे आज आपण डिस्कस करूयात. आणि ज्यांना आयटी मध्ये एंट्री करायची त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट खूप इम्पॉर्टंट होणार आहे. सो वेलकम टू आयटी वाला देव ह्या युट्यूब चॅनलवरती. थँक्यू सो मच मला ऍक्च्युली या चॅनलवरती अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. वेलकम. वैष्णवची जर सांगायचं झालं तर वैष्णव एक टॉपमोस्ट आयटी कंपनीमध्ये आहे आणि ऑलमोस्ट मॅन्युअल टेस्टिंगचं जे काही म्हणजे जिथून ती जॉईन झाली तिथूनचा जो एक्सपिरियन्स आहे तो पण आपल्याला शेअर करणार आहे की आयटी मध्ये एंट्री कशी करायची, काय करायची, त्यानंतर मॅन्युअल टेस्टिंग मार्केटमध्ये राहणार आहे की नाहीये, एआय कसं इन्क्लूड करायचं, किंवा ऑटोमेशन टेस्टिंग आपण जर नाही केलं तर काय फ्युचरमध्ये इम्पॅक्ट होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण सगळं आज म्हणजे वैष्णवीकडून काढून घेऊच. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो परत एकदा वेलकम टू आयटी वाला देव आणि शॉर्ट इंट्रोडक्शन. सो माझं नाव वैष्णवी कर्डिले. मी 2020 पास्ट आउट आहे. मी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं आहे मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून, आणि मला ऑलमोस्ट 4 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे आय टी इंडस्ट्रीमध्ये ॲज अ क्वालिटी अश्युरन्स इंजिनियर. ओके. सो मग तू हे जेव्हा तुझं प्लेसमेंट झालं ते कॅम्पस प्लेसमेंट झालं होतं की तू ऑफ कॅम्पस प्लेस झाली? ऑफ कॅम्पस प्लेसमेंट आहे ही माझी. फर्स्ट प्लेसमेंट माझी झाली होती ऑन कॅम्पस, बट देन त्याच्यानंतर सडनली कोविड स्टार्ट झालं आणि मग माझं ऑफर लेटर येता येता ते तिथेच स्टॉप झाली आणि मग ऑफ कॅम्पसमध्ये माझी प्लेसमेंट झाली. ओके. जेव्हा म्हणजे ऑफ कॅम्पसमध्ये कसं होतं ना की जेव्हा आपलं आपण कॉलेज करतो आणि कॉलेज केल्यानंतर ऑन कॅम्पस जशी तुला ऑपॉर्च्युनिटी भेटली, बट कोविडमुळे ते समजा जॉईन नाही करू शकले. आणि ऑफ कॅम्पसमध्ये थोडंसं टफ जातं आणि त्यामध्ये असं असतं की यार आपल्याला आता कोणत्या प्रोफाईलमध्ये अप्लाय करायचं, कोणत्या कसं करायचं. मग तो जो टाइम होता तो कसा होता त्यासाठी? तसं म्हणायला गेलं तर तो टाइम थोडासा टफ होता, कारण की एकतर माहित नव्हतं की एक्झॅक्टली कुठल्या फील्डमध्ये आम्हाला देणार आहे. करेक्ट. आणि आमची जी पण फील्डवरती हायरिंग होती ती कंपनीकडे होती, म्हणजे ते डिसाईड करणार होते की आम्हाला कुठल्या फील्डमध्ये हायरिंग करायचं, मग ते डेव्हलपमेंट असो किंवा टेस्टिंग असो किंवा फुल स्टॅक असो, जे पण काही असेल. बट लकीली त्यावेळेस मला टेस्टिंग ही माझी स्टार्टिंग फील्ड मिळाली. ओके. आणि तेव्हापासून मग मी टेस्टिंग मध्येच आहे.
म्हणजे तुला स्वतःला इंटरेस्ट होता की ऑपॉर्च्युनिटी टेस्टिंगची भेटली? नाही, मला ऍक्च्युली इंटरेस्ट असं नव्हतं. मला क्युरिओसिटी होती की मी कशात जाणार आहे आणि ज्याच्यात जाईल त्याच्यात मी डेव्हलप करेल. माझं असं काही नव्हतं की मला हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे. पण लकीली टेस्टिंग मिळाली आणि मग त्याच्यातच मी ग्रो होत गेली. अरे ग्रेट. काय आहे ना वैष्णवी, की जेव्हा आपण ऍज अ फ्रेशर असतो ना, तर आपल्याला असं समजत नाहीये की आपल्याला थोडंसं कन्फ्युज असतं. यार आयटी मध्ये खूप साऱ्या फील्ड्स आहेत, मग त्या फील्डमध्ये कसं जायचं किंवा काय जायचं. आणि तुझ्या फील्डमध्ये तुझ्या ह्याच्यामध्ये किंवा तो एक टेस्टिंग आलं म्हणून तू ते एक्सप्लोर केलं. बट ऍज अ फ्रेशर जर टेस्टिंग मध्ये जर समजा करिअर करायचं असेल ऑफ कॅम्पस, तर काय काय कसं तयारी केली पाहिजे? मी तर म्हणेल की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पण जे फील्ड्स आहेत, ज्यांना आयटी मध्ये यायचं आहे किंवा एंटर करायचं आहे, तर टेस्टिंग ही सगळ्यात बेसिक फील्ड आहे की ज्याच्यामध्ये इझिली तुम्ही एंटर करू शकता. खूप सारे टेस्टिंगचे कोर्सेस बाहेर अवेलेबल आहेत. तर बेसिकली त्याच्यामध्ये जर मॅन्युअल टेस्टिंगमध्ये तुम्ही जर कोर्स केला आणि तुम्ही जर एंट्री केली तर तुम्हाला जास्त इझी जाईल, बिकॉज ते अंडरस्टँडिंगला पण इझी आहे. बरोबर. बट काय ना, की खूप साऱ्या लोकांचं असं आहे की जर मला टेस्टिंग मध्ये जर समजा म्हणजे मला करिअर करायचं आहे, तर आजकाल काय झालंय ना, की तुम्हाला फक्त मॅन्युअल टेस्टिंग वर ते इंटरव्ह्यूज घेत नाहीत. ते की ते रिक्वायरमेंट अशी असते ना, की मॅन्युअल टेस्टिंग, त्यानंतर ऑटोमेशन टेस्टिंग तुम्हाला थोडंफार आलं पाहिजे, किंवा मोबाईल टेस्टिंग आणि एपीआय टेस्टिंग पण ते ऍड करतात. भलेही ते काम देणार नाहीयेत, मॅन्युअल टेस्टिंग वर करणार, पण रिक्वायरमेंट तशी असते. मग त्यावेळेस म्हणजे जे फ्रेशर्स आहेत किंवा ज्यांना एंट्री करायची आयटी मध्ये, ते थोडंसं कन्फ्युज असतात. मग तशा लोकांसाठी काय सांगशील? मग डिरेक्टली मोठ्या कंपनीजमध्ये जायचं नाही. जे छोटे छोटे स्टार्टअप्स असतात जिथे इंटर्नशिपवर किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती फक्त टेस्ट इंजिनियर्स हवे असतात, स्पेसिफिकली मॅन्युअल टेस्ट इंजिनियर्स पण हवे असतात, मग फर्स्ट तिथे अप्लाय करू शकता आणि मग तिथे थोडंसं एक्सपिरियन्स लेटर घ्यायचं आणि मग तिथून तुम्ही परत थोडंसं स्किल्स अपग्रेड करून मोठ्या कंपनीजमध्ये जाऊ शकता. हा, म्हणजे जे म्हणजे व्ह्युअर्सला पण मी खूप वेळ सांगितलेलं आहे की जर तुम्ही जर मिडल स्केल किंवा स्मॉल स्केल मध्ये एखाद्या कंपनीमध्ये जर तुम्ही जॉईन झाले ना, तर त्याचा ऍडव्हान्टेज हा असतो की तुम्हाला तिथे एकतर लर्निंग खूप जास्त भेटते. तुम्हाला तिथे एक 2 ते 3 वर्षाचा जो तुम्ही एक्सपिरियन्स तिथे केला, तर इट विल बी बेटर टू युअर फ्युचर, की तुम्हाला जी कंपनी एमएनसी वगैरे पाहिजे, की तुम्हाला तिथे एकदम ते व्यवस्थित चांगले भेटेल. ग्रेट. अजून एक काही जणांची यात भीती आहे की म्हणजे आता तू जेव्हा टेस्टिंग मध्ये आली, तर तेव्हा तुला काय माहित होतं की टेस्टिंग मध्ये फ्युचरमध्ये टेस्टिंग राहील, की टेस्टिंगची प्रोफाईल चांगली आहे, किंवा ऍज कम्पेअर टू डेव्हलपमेंट, असं काही डिस्कस झालं किंवा कोणामध्ये, किंवा तू कधी ऐकलं? तसं तर टेस्टिंगला मोस्टली डेव्हलपमेंट पेक्षा थोडीशी खालची फील्ड समजतात, कारण की हा. डेव्हलपमेंट लोक म्हणजे आम्ही कोडिंग करणारे, आम्ही Correct. फार भारी, असं एक आहे. मेंटॅलिटी आहे आहे. लोकांची. करेक्ट. पण मी असं म्हणेल की टेस्टिंग मध्ये ऑटोमेशन टेस्टिंगला पण तेवढाच स्कोप आहे जेवढा डेव्हलपमेंटला आहे. आणि इवन इफ पुढे जाऊन जरी इन फ्युचर जर एआय आलं किंवा ऑटोमेशन वरती काही जर प्रॉब्लेम्स आले टेस्टिंग वरती, बरोबर, तर त्याच्याने फार तर फार असं होईल की मॅन्युअल टेस्टिंग कमी होईल, बंद नाही होणार ती. बरोबर. कारण की काही गोष्टी अशा आहेत जो फक्त एक ह्युमन करू शकतो, ऍब्सोल्युटली. एक सॉफ्टवेअर नाही करू शकत. सो मग येतील थोडेसे रेस्ट्रिक्शन्स, पण मग त्यावेळेस जे लोक अवेलेबल असतील टेस्टिंग मध्ये त्यांच्याकडून थोडेसे हाय स्किल्स एक्सपेक्टेड असतील. करेक्ट. टोटल जॉब्स बंद नाही होणार टेस्टिंगचे. हा, म्हणजे हे म्हणजे हा पॉइंट चांगला हायलाइट केला वैष्णवीने. कारण मॅन्युअल टेस्टिंग बंद नाही होणार, कारण जर तुम्हाला ऑटोमेशन टेस्टिंग करायची आहे किंवा तुम्हाला मोबाईल टेस्टिंग करायचे, एपीआय टेस्टिंग करायचे, एक बेसिक वर्क फ्लो तुम्हाला माहितच नाहीये, तर तुम्ही ऑटोमेट काय करणार? बरोबर आहे. कारण जे ऑटोमेशन टेस्टिंगने काय होतं की जे तुम्ही रिपिटेटिव्ह टास्क करता ते तुम्ही एक ऍज अ स्क्रिप्ट थ्रू करू शकता. बट मॅन्युअल टेस्टिंग मध्ये जर तुम्हाला एंट्री करायची असेल, म्हणजे जर तुम्हाला आयटी मध्ये एंट्री करायची असेल, तर एक मॅन्युअल टेस्टिंग पासून तुम्हाला स्टार्टिंग करावं लागेल. मॅन्युअल टेस्टिंग, त्यानंतर एखादी बॅकएंडला लँग्वेज, आणि त्यानंतर तुम्ही एखादं टूल वगैरे तुम्ही करू शकता. बट मॅन्युअल टेस्टिंग ही मार्केटमधून जाणार नाही. रिसोर्सेस कमी होतील, बट टेस्टिंग मार्केटमधून जाणार नाही. ओके. खूप जणांचं असं पण एक हे आहे की यार डेव्हलपमेंट पेक्षा टेस्टिंगला पॅकेज कमी असतं. सगळ्यात म्हणजे मी असं बोलू की फेवरेट क्वेश्चन आहे. ज्यांना जॉब नाहीये आयटी मध्ये त्यांना पण असं वाटतं अरे टेस्टिंग मध्ये काय तुम्हाला पॅकेज कमी आहे, डेव्हलपमेंट मध्ये पॅकेज जास्त आहे, आणि एंट्री करायची आहे, अरे यार टेस्टिंग मध्ये नको, टेस्टिंग मध्ये पॅकेज कमी आहे. हे कितपत खरं आहे? आता मिथ्स आणि फॅक्ट्स हे कंपनी वाईज डिफर करतात. बरोबर. काही ठिकाणी असं आहे की टेस्टिंगला पॅकेज जास्त आहे, डेव्हलपमेंटला कमी आहे, कारण की
त्यांनी आउटसोर्स केलेले असतात प्रोजेक्ट, सो त्यांना फक्त टेस्टिंग वरती फोकस करायचा बरोबर. असतो. आणि काही कंपन्या आहेत ज्या फक्त टेस्टिंग पण करतात, सो तिथे आपण ह्या गोष्टी नाही ऍप्लिकेबल होत ना आपल्या, की डेव्हलपमेंटला पॅकेज जास्त आहे, टेस्टिंगला कमी आहे. हा, हे कुठल्या प्रोजेक्ट्स मध्ये होऊ शकतं की जिथे तुम्ही फक्त ऍज अ एंट्री लेवल किंवा फ्रेशर्स म्हणून जॉईन झालाय आणि तुम्ही एक्सपिरियन्स डेव्हलपमेंटकडे बघताय, तर मग नाही होऊ शकत ना. त्याला ऑब्व्हियसली एक्सपिरियन्स जर जास्त आहे डेव्हलपमेंट करणाऱ्या लोकांना, तर त्यांचं पॅकेज जास्तच असणार. आणि तुम्ही जसं तुम्हाला एक्सपिरियन्स येत जाईल तसे तुमचे स्किल्स अपग्रेड होतील, तसं तुमचं पॅकेज पण वाढणार. ते डिपेंड्स करतं तुमच्यावर, तुम्ही किती अपग्रेड करताय, तुम्ही किती अप टू द मार्केट लेवल आहात, करेक्ट. त्याच्यावरती तुमचं पॅकेज आणि बाकी सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. हा, बरोबर. वैष्णवी, आता जे तुझं मॅन्युअल टेस्टिंग मध्ये तू आता करते, तर तुझ्या केसमध्ये जर तुला मॅन्युअल टेस्टिंगच करायचं असेल, समजा तुझा फ्युचर आणि तुला ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये वगैरे मूव्ह व्हायचं नाही, तर मॅन्युअल टेस्टिंग मध्ये अशा काही स्किल्स आहेत किंवा असे काही टूल्स आहेत किंवा असे काही हे आहेत की त्याच्यामध्ये ते एकदम स्ट्रॉंग पाहिजेत, म्हणजे त्यामध्ये टिकून का होईना आपण सध्या एखादा प्रोजेक्ट वगैरे हँडल करू शकतो? काही बेसिक टिप्स आहेत ज्या मॅन्युअल टेस्टिंगला ऍप्लिकेबल आहेत, तर त्या तर एन नंबर ऑफ लिस्ट ते तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यानंतर काही सर्टिफिकेशन्स आहेत, जसं की ISTQB हे सगळ्यात मेन सर्टिफिकेशन आहे. ते जर तुम्ही केलं तर मी म्हणेल की सगळ्यात जास्त स्किल्स तुमच्याकडे असणार ऍज अ टेस्टर, ओके, ऍज अ मॅन्युअल टेस्टर. बरोबर. मग ते जर केलं तर सगळ्यात मोठा बेस आहे. मग त्याच्यामध्ये पुढे बेसिक आहे, ऍडव्हान्स्ड आहे. ते केलं म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट सगळे सर्टिफिकेशन्स केल्यासारखेच आहेत. एखाद्याला समजा टेस्टिंग करायची आहे, बट काय ना, ते काही काही कन्फ्युजन असतं की अरे वेब बेस्ड टेस्टिंग आहे, अजून मोबाईल टेस्टिंग आहे, तर हे जे टेस्टिंगचे टाइप्स आहेत, हे किती टाइप्स आहेत आणि हे कसं हे करायचं, त्यांनी लर्न कसं करायचं? टेस्टिंग मध्ये वेब बेस्ड टेस्टिंग आहे, मोबाईल टेस्टिंग आहे. मोबाईल टेस्टिंग मध्ये iOS टेस्टिंग आणि अँड्रॉइड टेस्टिंग आहे, आणि डेस्कटॉप टेस्टिंग आहे. सो तुम्ही एखादा स्टडी जर बेसिक स्टार्ट केला वेब बेस्ड टेस्टिंग पासून, तर त्याच्यामध्ये मास्टरी करायची अँड देन टाइप्स शिफ्ट करायचे, मग मोबाईल टेस्टिंग, मग डेस्कटॉप टेस्टिंग, सो दॅट तुम्ही ओव्हरऑल जे पण टाइप्स आहेत त्याचे तुम्ही मास्टर बनता. ओके, म्हणजे स्टार्टिंग बेसिक पासून करायची, बेसिक पासून थोडंसं करायचे आणि मग त्यानंतर सगळं एक्सप्लोर करायचं. करू शकतो. ग्रेट. एखादा म्हणजे आता मी असं हे नाही सांगणार की तू तुझं प्रोजेक्टचं हे सांग नेम वगैरे हे कर, बट एखादा मॅन्युअल टेस्टिंग मध्ये जर प्रोजेक्ट करायचा असेल तर त्याचं बेसिक स्ट्रक्चर कसं असतं, किंवा ॲज अ मॅन्युअल टेस्टिंगचा रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज कशा असतात, जे की त्यांना थोडंसं आयडिया येईल की यार हा मॅन्युअल टेस्टर असं कसं करू शकतो? आता तुम्ही टेस्टिंग मध्ये जाताय म्हणजे काय करताय की सॉफ्टवेअर टेस्ट करायचंय, पण तुम्हाला काय टेस्ट करायचंय हे पण तर माहिती पाहिजे. त्याच्यासाठी पहिले तुम्ही रिक्वायरमेंट्स घेणार की जो तुमचा क्लायंट असेल किंवा युजर्स असतील त्यांना काय एक्सपेक्टेड आहे, तुम्ही त्यांच्या रिक्वायरमेंट्स लिहून घेणार. त्या रिक्वायरमेंट्स गॅदर करणार, तुम्ही त्यांना तुमच्या ओन टर्म्स मध्ये लिहिणार, आणि मग त्यांच्या ओन टर्म्स लिहिल्यानंतर त्याचं एक डॉक्युमेंटेशन करणार. त्या डॉक्युमेंटेशन केल्यानंतर त्याच्यावरून टेस्ट केसेस येणार, मग त्या टेस्ट केसेस एक्झिक्युशन येणार. मग ते एक एक्झिक्युशनचा पिरियड संपल्यानंतर त्याच्यामध्ये काही डिफेक्ट्स रेज होतील किंवा काही एरर्स म्हणतो जे आपण डेली लाईफमध्ये जो वर्ड यूज करतो, तसे जे डिफेक्ट्स येणार ते घेऊन तुम्ही परत एकदा डेव्हलपमेंट टीमकडे जाता, ते सॉल्व्ह करता. आणि मग ते सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला री एक्झिक्युशन फेज असतो टू मेक शुअर की तिथे कोणती बग्स नाहीयेत किंवा डिफेक्ट्स नाहीयेत. आणि मग एकदा ते सगळं सॉर्ट आउट झालं की तुमचं एक टेस्ट क्लोजरचं डॉक्युमेंटेशन असतं. टेस्ट क्लोजरचं डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर ते प्रोडक्शनला जातं आणि मग ते रिलीज होतात. ओके, ग्रेट. तर म्हणजे जे काही बेसिक प्रोजेक्ट आहे, बेसिक नाही म्हणता येणार, जो काही प्रोजेक्ट आहे तर त्याचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज मॅन्युअल टेस्टरचे असे असतात, जे की थँक्स, म्हणजे हे एकदम चांगलं सांगितलं तू. दुसरा माझा हा क्वेश्चन असेल की मला काहीच माहीत नाही आहे, म्हणजे मी फक्त तयारी करतोय. ओके, माझं प्रिपरेशन झालं आहे आणि मला आता टेस्टिंगचा इंटरव्ह्यू द्यायचा आहे. ती इंटरव्ह्यू प्रोसेस कशी असेल माझ्यासाठी? फर्स्ट ऑफ ऑल त्याच्यासाठी तर तुमची थिअरी खूप स्ट्रॉंग पाहिजे. तुम्हाला एक्झॅक्टली सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल येते, STLC येते, त्याच्यानंतर डिफेक्ट लाईफ सायकल येते, डिफरंट टाइप्स ऑफ टेस्टिंग येते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डीपमध्ये स्टडी कराव्या लागतील. त्याच्यावरती खूप सगळे क्वेश्चन्स अँड आन्सर्स अवेलेबल आहेत इंटरनेटवरती. ते सगळे स्टडी करायचे. तुमचा फर्स्ट राऊंड असेल, कधी ऍप्टी असेल किंवा कधी डायरेक्ट टेक्निकल पण असू शकतो. आणि मग तो एकदा क्लिअर झाला की त्याच्यानंतर एक बेसिक कोडिंगचा एक इंटरव्ह्यू असेल की ज्याच्यामध्ये डेटाबेसचे रिलेटेड कोडिंग्स असतील, किंवा जर ऑटोमेशनला देत असाल तर जावाचे बेसिक कोडिंग्स असतील. आणि तो एक क्लिअर झाला की मग फायनल इंटरव्ह्यू असेल, जो HR इंटरव्ह्यू म्हणतो आपण. आणि मग तो एकदा क्लिअर झाला की मग
ऑफर लेटर. म्हणजे बेसिक आहे किंवा तुम्हाला टेक्निकली चांगलं स्ट्रॉंग झालं पाहिजे तुम्ही, आणि त्यानंतर जे काही इंटरव्ह्यू प्रोसेस आहे, टेक्निकल राऊंड, मॅनेजर राऊंड आणि HR राऊंड. करेक्ट. तर जे काही म्हणजे आता जसं वैष्णवीने मेन्शन केलं की प्रोग्राम्स तुम्हाला जर विचारलं गेलं तर जर तुम्ही ऑटोमेशन टेस्टिंगला तुम्ही सांगितलं की मला एक्सपिरियन्स आहे, तर जावाचे काही 5 ते 7 क्वेश्चन आहेत जे रेग्युलर विचारतात. प्राईम नंबर आहे, फिबोनाची सिरीज आहे, जे असे फॅक्टोरियल्स आहेत वगैरे, ते रिव्हर्स स्ट्रिंग आहे, हेच क्वेश्चन करत, पॅटर्न्स आहेत. तर एक 8 ते 10 येते मॅक्स, तर तेच ते रिवाइज होतात. तर तुम्ही ते पण एक्सप्लोर करू शकता. जर समजा नॉन टेक्निकल असेल किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कुठलीही ब्रांच जर तुमची झाली असेल इंजिनिअरिंग मधून किंवा एनी हाव कुठल्याही तुमच्या ग्रॅज्युएशन असेल आणि तुम्हाला जर IT मध्ये एंट्री करायची असेल, तर ऑलमोस्ट सगळे पॉईंट्स कव्हर केले आहेत वैष्णवीने, की तुम्हाला टेक्निकल कसं पाहिजे, प्रोजेक्ट कसं आहे, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, टूल्स कोणते आहेत, टेक्नॉलॉजी कोणत्या आहेत, कसं प्रिपरेशन करायचं, तर हे सगळं गाईड केलेलं आहे. आणि आय थिंक हे तुम्हाला नक्कीच तुम्हाला हेल्प होईल याची. आणि आपण आता व्हिडिओच्या एकदम थोडंसं लास्टला येऊयात आणि काही वैष्णवीला रॅपिड फायरचे काही क्वेश्चन्स करूयात. ओके, सो वैष्णवी, जर तुला समजा एक स्विच करायचं आहे, तर स्विच करायचं असेल तर तू कुठल्या बेसिसवर करणार, सॅलरी की प्रमोशन? सॅलरी. ग्रेट. समजा आता तुझं जे काही ऑफिस आहे ते जर समजा वर्क फ्रॉम ऑफिस चालू झालं, तर त्या बेसिसमध्ये काय करणार तू? वर्क फ्रॉम ऑफिस. ओके, ग्रेट. आणि जर तुला अशी ऑपॉर्च्युनिटी भेटली की परमनंट वर्क फ्रॉम होम आहे, तर तेव्हा? परमनंट वर्क फ्रॉम होम. ओके, ग्रेट. हायब्रिडला चान्स नाही का? नाही. ओके. मॅन्युअल टेस्टिंग की ऑटोमेशन टेस्टिंग? ऑटोमेशन. ओके, ग्रेट. मोबाईलमध्ये अँड्रॉइड की iOS? iOS. ॲज अ टेस्टर म्हणून तुला आवडेल की फील्ड चेंज? फील्ड चेंज. ओके, ग्रेट. एकाच कंपनीमध्ये लॉंग टर्म की जॉब स्विच? जॉब स्विच. ओके. IT मध्ये लॉंग टर्म की शॉर्ट टर्म? लॉंग टर्म. ओके, ग्रेट. थँक्यू. ऑलमोस्ट सगळ्या रॅपिड फायरचे खूपच रॅपिड फायर त्यांनी केला एकदम फास्ट मध्येच. ओके, थँक्यू वैष्णवी. तू खूप सारे म्हणजे एकदम इन डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. ॲज अ फ्रेशर आणि ज्यांना IT मध्ये एंट्री करायची त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट खूप इम्पॉर्टंट होणार आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आपण IT वाला देव यातर्फे आपण एक गिफ्ट देतो. सो येस, IT वाला देव तर्फे एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू सो मच आल्याबद्दल. आणि जर आतापर्यंत हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर पण शेअर करा, आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. वैष्णवी, काही लास्ट तुला एंड करायचं आहे? खरंच मी सांगेल की IT वाला देव हा चॅनल कुठल्याही फ्रेशर्ससाठी किंवा एंट्री करणाऱ्या लोकांसाठी खूप स्पेशल ठरणार आहे. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. थँक्यू.